वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय चित्रे सर. चित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. इन दिस सेशन वी विल स्टडी HSC 12th Physics Chapter 9 Current Electricity Part 5. Next point is galvanometer. The device which measures very small amount of current is known as galvanometer. Consider this diagram of this galvanometer and corresponding animation of this galvanometer. This galvanometer consists of two horseshoe shaped magnet. दोन horseshoe shaped magnet असतात, असे दोन magnets आहेत. जेव्हा अशा कर्वचे शेपचे horseshoe shape, याच्यामध्ये ही rectangle coil असते. n नंबर ऑफ टर्म्स रेक्टँगल कॉईल वाउंड केले असते. आणखीन ह्याला एक हेअर लाईक स्प्रिंग असते अबावला आणि याला एक पॉइंटर असतो. ज्यावेळी आपण ह्यातून करंट पास करतो त्यावेळी रेक्टँगल कॉईल जे आहे ह्या रेक्टँगल कॉईलमधून करंट पास होऊन दोन्ही ज्या साईड्स आहेत या दोन्ही साईड्स इक्वल आणि अपोजिट फोर्स ॲक्ट होतात त्याच्यावरती. या दोन्ही साईड्समुळं हे जे रेक्टँगल कॉईल आहे टॉर्क एक्सपिरियन्स करते आणि टॉर्क एक्सपिरियन्स केल्यामुळे ही कॉईल ट्विस्ट होते. आणखीन हा पॉइंटर पण इकडे मुवमेंट होत असतो. हा गॅल्व्हनोमीटर इकडे ह्या डायग्राममध्ये पण सेम दाखवलेला आहे. दोन हे हॉर्सशू शेप एन आणि एस पोल मॅग्नेटिक पोल्स आहेत. ही रेक्टँगल कॉइल्स आहे. याच्यामध्ये पहा ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवलेलं आहे. इकडून इकडे मॅग्नेटिक फील्ड येते, करंट पण या डायरेक्शनमध्ये आहे. ही सॉफ्ट आयर्नची डिस्क असते. याच्यावरती हा रेक्टँगल कॉईल ही रेक्टँगल वायर जे रेक्टँगल फॉर्ममध्ये वाउंड केलं असते. त्यातून करंट पास केल्यानंतर हे ट्विस्ट होतं. हे असं करंट पास होतो या रेक्टँगल कॉईलमधून. इथं सेम ही इकडे पण दाखवल्या डायग्राममध्ये या दोन हॉर्सशू शेप मॅग्नेट, याला हा पॉइंटर असतो, यावरती स्केल असतं. ह्या पॉइंटर हा स्केलवरती रिडिंग दाखवत असतो. ज्यावेळी करंट फ्लो होत नाही त्यावेळी हा गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत असतो. आणि वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये इकडे करंट डायरेक्शन फ्लो असेल तर इकडे डिफ्लेक्शन दाखवेल, अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो असेल तर या डायरेक्शनमध्ये हे डायरेक्शन दाखवतो. दिस इज अ गॅल्व्हनोमीटर. नेक्स्ट पॉईंट इज गॅल्व्हनोमीटर ॲज अन ॲमीटर. आता आपल्याला गॅल्व्हनोमीटर जे हा गॅल्व्हनोमीटर ॲमीटर म्हणून वापरायचा आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन ऑफ दिस गॅल्व्हनोमीटर ॲज अ ॲमीटर. इन दिस केस टू कन्वर्ट अ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर दॅट इज MCG इंटू ॲन ॲमीटर. आपल्याला मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा ॲमीटर बनवण्यासाठी ह्या रिक्वायरमेंट्स आहेत. त्यामध्ये पहिली रिक्वायरमेंट आहे इट्स इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड. त्याची इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी जी आहे हे इन्क्रीज केली पाहिजे. इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी डिक्रीज. त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा डिक्रीज केला पाहिजे. इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेजेस. त्यामध्ये डॅमेज व्हायच्या जे काही पॉसिबिलिटी आहेत त्यापासून त्याला प्रोटेक्ट केली पाहिजे. मग ह्या तीन जे रिक्वायरमेंट आहेत या रिक्वायरमेंट जे आपण ह्याच्यामध्ये बघा, दिस इज अचिव्ड बाय connecting a low resistance in parallel that is called a shunt with the galvanometer. तर या तीन रिक्वायरमेंट आपण या गॅल्व्हनोमीटरला या डायग्राममध्ये दाखवले बघा. या गॅल्व्हनोमीटरला आपण रेजिस्टन्स पॅरलमध्ये कनेक्ट करून या तीन रिक्वायरमेंट आपण तीन अचिव्हमेंट आपण मिळवू शकतो. म्हणजे आपण गॅल्व्हनोमीटरला रेजिस्टन्स पॅरलमध्ये कनेक्ट केला, याला आपण पॅरलला शंट म्हणतो म्हणून यस नाव दिलं ह्या रेजिस्टन्सला. गॅल्व्हनोमीटरला पॅरलमध्ये रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर हा संपूर्ण जे आहे ॲमीटर बनतो. इथं याचं ॲनिमेशन दाखवलेलं आहे. हा गॅल्व्हनोमीटर आहे. आणखी या गॅल्व्हनोमीटरला पॅरलमध्ये रेजिस्टन्स जोडलेला आहे, शंट रेजिस्टन्स जोडलेला आहे, म्हणजे हा ॲमीटर बनतो. आता व्हॉट इज ॲमीटर? ॲमीटर इज द डिवाइस विच मेजर्स द इलेक्ट्रिक करंट इज नोन ॲज ॲमीटर. अँड ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज इन द सर्किट. सर्किटमध्ये आपण ॲमीटर हा नेहमी सिरीजमध्ये कनेक्ट करतो. आणखीन ॲमीटर जे डिवाइस आपण करंट मेजर करण्यासाठी जे काही आपण डिवाइस वापरतो त्याला आपण ॲमीटर म्हणतो. आयडियल ॲमीटरचा रेजिस्टन्स जे हा 0 असतो. नेक्स्ट वन इज यूज ऑफ शंट रेजिस्टन्स. तर आपण ह्या गॅल्व्हनोमीटरला जो काही पॅरल रेजिस्टन्स जोडलेला आहे, शंट रेजिस्टन्स जोडलेला आहे, या शंट रेजिस्टन्सचे काही यूज आहेत. त्यामध्ये पहिला यूज आहे it is used to divert a large part of total current by providing an alternate path and thus it protects the instrument from damage.
तर याला हा आपण पॅरलमध्ये रेजिस्टन्स जोडल्यामुळे काय होतं, तर इकडून येणारा करंट जे आहे हा करंट ह्या बायपास होतो आणि याची व्हॅल्यू कमी असल्यामुळे मॅक्झिमम करंट हा बाहेरून जातो. कमीत कमी करंट हा गॅल्व्हनोमीटरमधून गेल्यामुळं गॅल्व्हनोमीटर डॅमेज व्हायची पॉसिबिलिटी कमी होते. हा पहिला यूज आहे. सेकंड यूज जे आहे, इट इन्क्रीजेस द रेंज ऑफ ॲन ॲमीटर. तर ह्या ॲमीटरची आपण रेंज बदलू शकतो. म्हणजे जे हा ॲमीटर आपल्याला 0 to 10 ॲम्पियरपर्यंत बनवायचा असेल किंवा 0 to 100 बनवायचं असेल, 0 to 1000 बनवायचं असेल, तर आपण ओनली ह्या एसची व्हॅल्यू चेंज करून आपण ॲमीटरची रेंज बदलू शकतो. इट डिक्रीजेस द रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स टू विच इट इज कनेक्टेड. तर ह्याचा रेजिस्टन्स जे आहे ह्या पॅरलमध्ये कनेक्ट केल्यामुळे रेजिस्टन्स कमी होतो, कारण गॅल्व्हनोमीटर आणि हा शंट रेजिस्टन्स एकमेकाला पॅरल आहेत. दोन रेजिस्टन्स जर पॅरलमध्ये असेल तर रिझल्टंट व्हॅल्यू इफेक्टिव्ह व्हॅल्यू कमी होत असते. त्यामुळं हा ॲमीटर जे आहे ह्याची रिझल्टंट व्हॅल्यू इफेक्टिव्ह व्हॅल्यू कमी होते. आयडियल ॲमीटरची रेजिस्टन्स व्हॅल्यू जी आहे 0 असते, पण प्रॅक्टिकली शक्य नाही, कमीत कमी रेजिस्टन्स पाहिजे, म्हणून हे दोन्ही एकमेकाला पॅरल कनेक्ट केल्यामुळे ही जी रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होते. हा थर्ड यूज आहे याचा. तिसरा यूज आहे, आता आपण व्हॅल्यू ऑफ शंट. आता हा शंट रेजिस्टन्स जे आहे एस व्हॅल्यू जे आहे हे एसची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करायची आहे. ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण गॅल्व्हनोमीटरमध्ये जाणारा करंट आपण आय जी घेतला आणि शंट रेजिस्टन्स जाणारा करंट आय एस घेतला. म्हणजे एकूण आला आय जे करंट आहे हा आय करंट आय जी आणि आय एस असतो. इफ आय जी इज द करंट थ्रू द गॅल्व्हनोमीटर देन करंट थ्रू एस इज. आता आय एसमधला करंट काढायचा आहे, पण इकडं आय जे आलेलं आहे, आय करंट इथं आल्यानंतर इकडं आय जी गेला, तर राहिलेला करंट इकडं आपण ज्याला आय एस मानलं आहे तो आय एस म्हणजेच काय असतो, आय एस हा आय मायनस आय जी असतो. आणखीन गॅल्व्हनोमीटर आणखीन शंट रेजिस्टन्स हे दोन्ही एकमेकाला पॅरल आहेत आणि दोन्ही एकमेकाला पॅरल असल्यामुळं व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस गॅल्व्हनोमीटर आणि व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस शंट रेजिस्टन्स सेम असतं. दोघांच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपण इक्वेट केलं तर हे व्होल्टेज जे आहे, तर गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर इंटू रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. इथं बघा करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर आय जे आहे, रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर कॅपिटल जे आहे, हे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस गॅल्व्हनोमीटर आहे आणि हे इक्वल टू व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस शंट. आता शंटमधून जाणारा करंट जे आहे हा आय मायनस आय जे आहे, म्हणजेच आय एस आहे तो, आणि रेजिस्टन्स एस आहे. त्यामुळं रेजिस्टन्स इंटू करंट किंवा करंट इंटू रेजिस्टन्स हे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस शंट रेजिस्टन्स आणि हे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस गॅल्व्हनोमीटर दोन्ही हे इक्वेट केलं आहे. ॲक्च्युली तर हे आय एस आहे, आय एस म्हणजेच काय आय मायनस आय जी असतं. इथं टर्म्स रिअरेंज केल्यानंतर एस एका साईड ठेवलं, बाकी टर्म्स इकडे आणल्यानंतर एस इक्वल टू आय जी इंटू कॅपिटल जी अपॉन आय मायनस आय जी. दिस इज एस, दॅट इज शंट रेजिस्टन्स. आता आपण शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण चेंज करून ह्या गॅल्व्हनोमीटरचा ॲमीटर बनवल्यानंतर त्याची आपण रेंज बदलू शकतो. म्हणजे आपल्याला ज्या डिझायर्ड व्हॅल्यूचं आपल्याला पाहिजे, फॉर एक्झाम्पल 0 to 10 ॲम्पियर आपला करंट मेजर करायचं असेल तर आय जी रेंज आहे ही 10 टाकायची. आय जी हा करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर दॅट इज फुल स्केल डिप्लेशन करंट म्हणायचा, आणि जी हा कॅपिटल जी हा रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर पुट केल्यानंतर जी काय आन्सर येईल, जी काय व्हॅल्यू येईल ती एस व्हॅल्यू आपण इथे जोडली तर हा 0 to 10 मेजर करेल. समजा आपल्याला 100 पाहिजे असेल तर 100साठी हा आयची व्हॅल्यू 100 टाकायची. आय जी हा फुल स्केल डिप्लेशन करंट आहे, तो पर्टिक्युलर गॅल्व्हनोमीटरसाठी फिक्स असतो. फुल डिप्लेशन दाखवण्यासाठी जो काय करंट त्यातून जावा लागतो त्याला आपण फुल स्केल डिप्लेशन करंट म्हणतो. आणि हा रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर हे पुट केल्यानंतर जे काय आन्सर येईल ते तेवढा हा एस व्हॅल्यू आपण जोडल्यानंतर हा ॲमीटर जे आहे 100पर्यंत करंट मेजर करेल. असं आपल्याला ज्या रेंजचा डिझायर्ड रेंजचा हा करंट मीटर पाहिजे, ॲमीटर पाहिजे, तेवढ्या रेंजचा आपण हा बनवू शकतो बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ एस. आणि एसची व्हॅल्यू आपण अशी कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज द शंट रेजिस्टन्स व्हॅल्यू. Next, if the current I is n times current Ig, then I equal to n into Ig. Using this in the above expression we get. आता इथं I करंट जे आहे हा n टाइम्स Ig असं आपण कन्सिडर केलं. म्हणजे गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट जे आहे हा याच्या n टाइम्स केल्यानंतर I येतो, हा आपण असं जर कन्सिडर केलं. आणि वरचं जे इक्वेशन होतं एसचं, त्या इक्वेशनमध्ये आपण इथं फक्त बाकीचे टर्म्स ॲज इट इज आहेत, आय जी इंटू जी आणि जी आय जी ॲज इट इज आहे. फक्त इथं आयच्या ठिकाणी n इंटू आय जी टाकलेलं आहे. आय जी कॉमन घेतला आणि कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग टर्म जे आहेत जी अपॉन n-1 येतं. दिस इज द रिक्वायर्ड शंट टू इन्क्रीज द रेंज n टाइम्स. जर रेंज आपला n टाइम्सनं वाढवायचं असेल तर त्यावेळी लागणारा एस रेजिस्टन्स आहे, एस रेजिस्टन्स आपण इथे ह्या इक्वेशननं कॅल्क्युलेशन करू शकतो. सेकंड जे आहे, ऑल्सो इफ आय एस इज द करंट थ्रू द शंट रेजिस्टन्स then the remaining current I minus IS will flow through the galvanometer. Hence, जर आपण I करंट इकडून आलेला असं कन्सिडर केलं पैकी IS इकडं शंट रेजिस्टन्स गेला, करंट गेला,
तर राहिलेला करंट जे आहे आय मायनस आय एस येतो गॅल्व्हनोमीटरमध्ये जाणार करंट, म्हणजे आय जी जे आहे आय जी आपण आय मायनस आय एस घेऊ शकतो. याच्यामध्ये आणि परत हे अबव इक्वेशन इथं व्होल्टेज आपण इक्वेट केले, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस गॅल्व्हनोमीटर अँड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस शंट रेजिस्टन्स. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस गॅल्व्हनोमीटर हे आपण ओम्स लॉनं काढलं, गॅल्व्हनोमीटरमध्ये जाणार करंट इंटू गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स. हे गॅल्व्हनोमीटरमध्ये जाणार करंट आय मायनस आय एस आहे म्हणजेच आय जी इंटू जी कॅपिटल जी हा रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर आहे इक्वल टू शंट रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज त्याचा रेजिस्टन्स एस आहे, करंट आय एस आहे. दोन्ही इक्वेट केल्यानंतर यामध्ये जीनं मल्टिप्लाय केलं इनसाईडला जी इंटू आय मायनस जी इंटू आय एस इक्वल टू दिस इज ॲज इट इज. आता आपण हे मायनस जी आय एस इकडं राईट साईडला आणल्यानंतर हे असं होईल, टर्म्स रिअरेंज केल्यानंतर हे प्लस होईल आय एस प्लस जी आय एस इक्वल टू जी आय. तर यामध्ये आय एस आपण कॉमन घेतलं, आय एस कॉमन घेऊन आपण नेक्स्ट आय इकडे डिवाइड केल्यानंतर आय एस अपॉन आय इक्वल टू जी बाय एस मायनस जी हे येईल. नेक्स्ट गॅल्व्हनोमीटर ॲज व्होल्टमीटर. आता आपण इथं गॅल्व्हनोमीटरचा व्होल्टमीटरमध्ये कन्वर्शन करायचं आहे. Now what is voltmeter? Voltmeter is the device which measures the voltage is known as voltmeter. जे डिवाइस आपण व्होल्टेज मेजर करण्यासाठी वापरतो त्याला आपण व्होल्टमीटर म्हणतो. अँड व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल विथ कंपोनंट ऑर इन सर्किट. सर्किटमध्ये आपण व्होल्टेज मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर नेहमी त्या कंपोनंटच्या अक्रॉस पॅरलमध्ये कनेक्ट करतो. आणखीन फॉर आयडियल व्होल्टमीटर रेजिस्टन्स इज इन्फायनाईट. Now consider this diagram of this galvanometer as a voltmeter and corresponding animation of this. Here to convert a moving coil galvanometer into voltmeter, आता moving coil galvanometerचं voltmeter conversion करण्यामध्ये काही रिक्वायरमेंट आहेत. त्यामध्ये फर्स्ट रिक्वायरमेंट आहे इट्स व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज. तर याची व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी ही इन्क्रीज केली पाहिजे. सेकंड आहे इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज, त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन्क्रीज झाला पाहिजे. आणि थर्ड जे आहे इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेज. त्यामध्ये जे काही पॉसिबल डॅमेजेस आहेत ह्या पॉसिबल डॅमेजेसपासून आपण त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. ह्या 3 रिक्वायरमेंट आहेत आणि ह्या 3 रिक्वायरमेंट जे आहेत ह्याचं फुलफिलनेस जे आहे ह्याच्यामुळे होतं पहा. दिस इज अचिव्ड युझिंग व्हेरी हाय रेजिस्टन्स एक्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ द गॅल्व्हनोमीटर. ह्या जे काही 3 आपल्याला रिक्वायरमेंट होत्या ह्या 3 रिक्वायरमेंट आपण गॅल्व्हनोमीटरला सिरीजमध्ये रेजिस्टन्स कनेक्ट करून आपण ह्या 3 रिक्वायरमेंट आपण अचीव करू शकतो. यूज ऑफ द सिरीज रेजिस्टन्स. आता ह्या गॅल्व्हनोमीटरला हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केला आहे. गॅल्व्हनोमीटरला रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर हा व्होल्टमीटर बनतो. इथं पण हा गॅल्व्हनोमीटर याला रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडल्यानंतर हा व्होल्टमीटर बनतो. आता हा जे काही सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडलेला आहे ह्या सिरीजमधल्या रेजिस्टन्सचे काही यूज आहे. त्यामध्ये पहिला यूज आहे इट प्रोटेक्ट्स द इन्स्ट्रुमेंट फ्रॉम डॅमेज. तर त्याला हा रेजिस्टन्स व्हेरी हाय रेजिस्टन्स पण सिरीजमध्ये कनेक्ट केल्यामुळं यामध्ये येणारा जे करंट आहे हा गॅल्व्हनोमीटरमध्ये जाणारा करंट हा फार कमी जातो, कारण रेजिस्टन्स जास्त असल्यामुळं त्यामुळे ते डॅमेज व्हायचं पॉसिबिलिटी कमी होते. इट इन्क्रीज द रेंज ऑफ ॲन व्होल्टमीटर. आपण ह्या सिरीजमध्ये जोडलेल्या रेजिस्टन्स जे आहे ह्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज करून आपण ह्या व्होल्टमीटरची रेंज बदलू शकतो. म्हणजे आपल्याला डिझायर्ड ज्या व्हॅल्यूचा रेजिस्टन्स ज्या व्हॅल्यूचा आपल्याला करंट व्होल्टमीटर बनवायचा आहे त्या व्हॅल्यूचा आपण हा व्होल्टमीटर आपण ह्या एक्सची व्हॅल्यू किंवा ह्या सिरीज रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज करून बनवू शकतो. इट इन्क्रीजेस द रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट टू विच इट इज कनेक्टेड. तर आपला आयडियल व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स हा इन्फायनाईट आहे आणि या गॅल्व्हनोमीटरला आपण हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केल्यामुळे याची व्हॅल्यू वाढते. त्यामुळे प्रॅक्टिकली जेवढी व्हॅल्यू जास्त असेल तेवढी हे मोर ॲक्युरेट रिडिंग देतं. त्यामुळे हे सिरीजचा रेजिस्टन्स जोडल्यामुळे याची व्हॅल्यू वाढते. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स एक्स. आता हा काय सिरीजमध्ये जोडलेला रेजिस्टन्स आहे त्याला आपण एक्स मानलं तर ते एक्सची व्हॅल्यू जी आहे ही एक्सची व्हॅल्यू आपण आता डिटरमाइन करायची आहे. त्यासाठी आपण असं इफ व्ही इज द व्होल्टेज टू बी मेजर्ड देन, तर हे व्ही जे आहे व्ही व्होल्टेज आपल्याला मेजर करायचं इथं. ह्याच्या अक्रॉस आपण हा व्होल्टमीटर कनेक्ट केलेला आहे. तर हे जे व्होल्टेज व्ही जोडलेलं आहे हे व्ही व्होल्टेज या सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉस थोडं ड्रॉप होतं, आणखीन ह्या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस थोडं ड्रॉप होतं.
त्यामुळे गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज प्लस ह्या सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज दोन्ही व्होल्टेज ॲड केल्यानंतर हे टोटल व्होल्टेज व्ही येतं. म्हणून आपण इथं टोटल व्होल्टेज व्ही जे आहे हे सिरीज रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, करंट फ्लोइंग थ्रू सिरीज रेजिस्टन्स आय जी and resistance of the series resistance X plus voltage drop across galvanometer is current flowing through galvanometer Ig and resistance of galvanometer is capital G. Then this therefore Ig into X इथं ठेवलं, आणखीन हे Ig into G इकडं मायनस सबस्ट्रॅक्शन केलं लेफ्ट साईडला घेऊन, आणखीन टर्म्स रिअरेंज केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू जी आहे आय जी इकडं आणल्यानंतर व्ही अपॉन आय जी मायनस कॅपिटल जी. एक्स ही याची आपल्याला एक्सची व्हॅल्यू ही सिरीज रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू आपण आपल्याला ज्या डिझायर्ड रेंजचं आपल्याला व्होल्टमीटर पाहिजे ते व्होल्टेज इथं व्ही असतं. आय जी हे फुल स्केल डिप्लेशन करंट आहे, म्हणजे ह्या गॅल्व्हनोमीटरला फुल डिप्लेशन दाखवण्यासाठी जो काय करंट लागतो तो फुल स्केल डिप्लेशन करंट. आणि कॅपिटल जी हा रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर ह्या व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते. तेवढा एक्स आपण जोडल्यानंतर तो आपला डिझायर्ड व्हॅल्यूचा व्होल्टमीटर बनतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला 0 to 10 व्होल्टचा आपला व्होल्टमीटर बनवायचा आहे, तर हे व्हीची व्हॅल्यू 10 घ्यायची, आय जी हा फुल स्केल डिप्लेशन करंटची व्हॅल्यू घ्यायची, जी रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर पुट करायचा आणि व्हॅल्यू सॉल्व केल्यानंतर एक्सची जी व्हॅल्यू येते ती आपण इथे जोडली तर हा व्होल्टमीटर 10 व्होल्टपर्यंत व्होल्टेज मेजर करतो. असं आपण आपला डिझायर्ड व्हॅल्यूचा डिझायर्ड रेंजचा व्होल्टमीटर आपण ह्या एक्सची व्हॅल्यू चेंज करून आपण बनवू शकतो. वेअर आय जी इज द करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. तर हा गॅल्व्हनोमीटरमध्ये जाणारा करंट आय जी आहे. इफ एन व्ही इज इक्वल टू व्ही बाय व्ही जी, दॅट इज व्ही बाय Vg is Ig into G, that is voltage drop across galvanometer is current flowing through galvanometer into resistance of galvanometer, is the factor by which the voltage range is increased. It can be shown that X equal to G into bracket Nv minus 1. तर टोटल व्होल्टेज आहे, टोटल व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस गॅल्व्हनोमीटरच्या n टाइम्स आहे असं कन्सिडर केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू जी आहे G इंटू ब्रॅकेट n minus 1 अशी येते. Now comparison of an ammeter and voltmeter. आता आपण ॲमीटरमध्ये आणखीन व्होल्टमीटरमध्ये कंपॅरिझन पाहायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे. तर ॲमीटर जे आहे इट मेजर्स करंट, ॲमीटर हा करंट मेजर करतो. व्होल्टमीटर जे आहे हे इट मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज, हे व्होल्टेज मेजर करतो व्होल्टमीटर. ॲमीटर हा इट इज कनेक्टेड इन सिरीज, सर्किटमध्ये आपण करंट चेक करण्यासाठी हा सिरीजमध्ये आपण कनेक्ट करतो सर्किटमध्ये. इट इज कनेक्टेड इन पॅरल, तर कोणत्याही कंपोनंटचं व्होल्टेज आपण चेक करण्यासाठी हा जे व्होल्टमीटर आहे हा नेहमी आपण त्या कंपोनंटला पॅरलमध्ये कनेक्ट करतो. इट इज अँड MCG, दॅट इज मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर विथ लो रेजिस्टन्स, दॅट इज आयडियली 0. तर आपल्याला मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरला लो रेजिस्टन्स आपण कनेक्ट करून हा मिळू शकतो ॲमीटर. इट इज अँड MCG विथ हाय रेजिस्टन्स, दॅट इज आयडियली इन्फायनाईट. तर मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरला आपण हाय रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट करून आपण व्होल्टमीटर बनवतो. तर स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर. तर जेवढा शंटची व्हॅल्यू जे स्मॉल असेल तर आपल्याला जास्तीत करंट मेजर करता येतो ॲमीटरमध्ये. लार्जर इट्स रेजिस्टन्स ग्रेटर विल बी पोटेन्शियल डिफरन्स मेजर. तर रेजिस्टन्स व्हॅल्यू जितकी लार्ज असेल तेवढं जास्त आपल्याला पोटेन्शियल त्या व्होल्टमीटरनं मेजर करता येतं. आणि लास्ट आहे रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर इज, ॲमीटर आर ए रेजिस्टन्स जे आहे S इंटू G अपॉन S प्लस G किंवा G/N असा येतो. आणखीन व्होल्टमीटरमध्ये रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर इज RV इक्वल टू कॅपिटल G प्लस X और G इंटू NV. हे दोन्हीमध्ये एक कंपॅरिझन आहे ॲमीटर आणखीन व्होल्टमीटरमध्ये. नेक्स्ट वन इज थर्मो इलेक्ट्रिसिटी. नाउ conversion of thermal energy directly into electrical energy was discovered by Seebeck and the effect is called thermoelectric effect. तर सायंटिस्ट सीबेक जे आहेत त्यांनी फर्स्ट थर्मल एनर्जी आहे, हीट एनर्जी, या हीट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्शन करायचं फर्स्ट इन्व्हेन्शन केलेलं आहे. यालाच आपण सीबेक इफेक्ट पण असं म्हणतो. सीबेक इफेक्ट जे आहे, इफ 2 different metals are joined to form a closed circuit, that is loop, and these junctions are kept at different temperatures, a small EMF is produced and current flow through the metals. तर दोन मेटल जे आहेत, मेटल वायर आपण क्लोज लूपमध्ये जोडल्या आणि त्यांचे दोन्ही जंक्शन जे आहेत हे दोन्ही जंक्शन आपण वेगवेगळ्या टेम्परेचरला मेंटेन केले तर त्यातून
EMF प्रोड्यूस होतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जे आहे प्रोड्यूस होतो, डेव्हलप होतो, हा सीबेक इफेक्ट आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम. दिस इज जंक्शन, दिस इज बिस्मथ अँड अँटिमनी. हिअर ऑल्सो बिस्मथ अँड अँटिमनी हे दोन जंक्शन आहेत. एक हिटिंगला ठेवलं आहे, एक कोल्डला ठेवलं आहे. तर ॲटोमॅटिक यातून हा करंट फ्लो झालेला आहे असा इथं या डायरेक्शनमध्ये. याच्याऐवजी आपण फेरस आणखीन कॉपर पण घेऊ शकतो. इथं कॉपर घेतलं, हे जंक्शन आहे कॉपर आणि फेरसचं. इथं पण हे फेरस आणि कॉपर जंक्शन आहे. नंतर हे दोन्ही फेरस आपण एक गॅलनोमीटरला कनेक्ट केले करंट चेक करण्यासाठी. तर यामध्ये पण टेम्परेचर डिफरन्स तयार झाल्यानंतर EMF तयार होतो. द थर्मो EMF डेव्हलप्ड इन अ थर्मोकपल when the cold junction is at 0 degree and the hot junction is at T degree is given by. तर थर्मो EMF जे आहे कधी जे डेव्हलप होतो, तर एक जंक्शन आपण हे कोल्ड टेम्परेचर दॅट इज आईसला ठेवायचं आणि दुसऱ्याला हिटिंग करायचं T डिग्रीनं. तर त्यावेळेमध्ये EMF तयार होतो. याचं आपण आता ॲनिमेशनच्या साहाय्यानं पाहायचं आहे. यामध्ये EMF जे डेव्हलप झाला, हा EMF जे E असतो हा अल्फा T प्लस हाफ बीटा T स्क्वेअर. अल्फा आणि बीटा हे कॉन्स्टंट आहेत, T हे टेम्परेचर आहे, E हा EMF आहे यामध्ये डेव्हलप झालेला. तर याचं आपण ॲनिमेशन पाहूया. तर यामध्ये ही कॉपरची वायर आहे, ही फेरस आहे. तर जंक्शन आहे कॉपर फेरसचं, इथं आपण हिटिंग केलं. दुसऱ्या कॉपर फेरसच्या जंक्शनला आपण आईस ठेवला, इथं 0 डिग्रीला हे मेंटेन केलं आहे. तर यामध्ये ॲटोमॅटिकली EMF डेव्हलप होतो, थर्मो EMF. आणखीन थर्मो EMFमुळं थर्मो इलेक्ट्रिक मोटिव्ह फोर्स तयार होतो आणि त्यामुळे करंट फ्लो होत असतो. आणि हा करंट हा गॅलनोमीटरमध्ये इथं दाखवलेला आहे. वन साईडला हे पॉइंटर डिप्लेट झालेला आहे. हा गॅलनोमीटर करंट दाखवत आहे. दोन्ही जंक्शनच्या वेगवेगळ्या टेम्परेचरला मेंटेन केल्यामुळं त्यातून तो करंट फ्लो झालेला आहे, EMF तयार झालेला आहे. हा सीबेक इफेक्ट आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and